प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये जो आपला क्वेश्चन नंबर 4 चालू आहे त्यामध्ये काय दिले बघा. टी एस पी क्यूचा मेजर दिलाय. पी क्यू आहे 6, क्यू आर 10 आहे. क्यू आर आहे तो 10, क्यू एस क्यू आर. पी क्यू आहे, पी क्यू 6 आहे. त्यानंतर पी एस दिला 8. फाइंड करायचं आहे आपल्याला टी एस फाइंड करायचं. या टू जे आहेत टू कॉर्ड आहेत, म्हणजे या ठिकाणी टू कॉर्ड इंटरसेक्ट एक्सटर्नल ऑफ दी सर्कलच्या एक्सटर्नल पी पॉईंटमध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात. मग इथं आपल्याकडे जो थेरम आहे, आपल्याकडे कोणता थेरम आहे, इंटरनल डिव्हिजन कॉर्ड अँड एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड. मग यामध्ये आपल्याला कॉर्ड टी एस अँड कॉर्ड आर क्यू intersect at point P. इंटरसेक्ट ॲट पॉइंट पी. पी पॉईंटमध्ये काय होतात, त्या इंटरसेक्ट होतात. मग या ठिकाणी थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड. मग थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड काय होतो, तर पी एस इंटू पी टी इज इक्वल टू पी क्यू इंटू पी आर. थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड. मग आता थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्डमध्ये पी एस दिले आपल्याला. पी एस 8 आहे, 8 इंटू पी टी फाईन करायचं आहे, इज इक्वल टू पी क्यू 6 इंटू पी आर टोटल 6 + 10 किती झाला 16. पी टी इज इक्वल टू 6 इंटू 16 डिवाइड बाय 8. 8 2 जा 16, 6 2 जा 12. पी टी इज इक्वल टू काय भेटलं, 6 इंटू 2. देअरफॉर पी टी इज इक्वल टू काय भेटलं, 12. पी टी भेटला 12. आता आपल्याला पी टी फक्त फाईंड करायचं नाही, तर आपल्याला काय फाईंड करायचं आहे, टी एस काढायचं. मग आपल्याला माहिती आहे पी टी इज इक्वल टू पी एस प्लस टी एस. पी डॅश एस डॅश टी. पी टी किती भेटला, 12 इज इक्वल टू पी एस आहे 8 प्लस टी एस. देअरफॉर टी एस इज इक्वल टू 8 पॉझिटिव्ह आहे, पुढे गेल्यावर निगेटिव्ह. 12 मायनस 8. देअरफॉर टी एस इज इक्वल टू 4. म्हणजे जो आपल्याला फाईंड करायला सांगितला होता, कोणता फाईंड करायचा होता, फाईंड टी एस फाईंड करायचा होता. आणि टी एस किती भेटला, मग टी एस इज इक्वल टू 4. म्हणजे हा जो फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन होता, सॉरी प्रॅक्टिस सेट 3.4 मधला जो 4 नंबरचा क्वेश्चन होता तो या स्वरूपामध्ये होईल. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला, तो बघावा लागेल. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, तो बघूया. क्वेश्चन नंबर 5 काय, क्वेश्चन नंबर 5 आहे, सेगमेंट ई एफ इज अ डायमीटर ऑफ द सर्कल अँड सेगमेंट डी एफ इज अ टँजेंट सेगमेंट. ओके. अँड रेडियस ऑफ सर्कल आर. हे पण आर आहे आणि हे पण आर आहे. म्हणजे या ठिकाणी लेंथ ऑफ रेडियसची लेंथ आहे आर. आणि हा जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे डीई इंटू जीई इज इक्वल टू 4r². आता हा कशा पद्धतीने कसा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल, यामध्ये बघा पहिला जो आहे तो आपल्याला हा रूल वापरावा लागेल की या ठिकाणी टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. ओके. त्याला आपण थेरम ऑफ टँजेंट, ठीक आहे ना, थेरम ऑफ टँजेंट म्हणतो. काय असतो थेरम ऑफ टँजेंट, द टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. मग या ठिकाणी 90 डिग्री अँगल तयार होईल. आणि ज्यावेळेस 90 डिग्री अँगल तयार होईल तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर काय करावं लागेल की थेरम ऑफ पायथागोरसने एक सॉल्व्ह करावं लागणार. आणि ही टँजेंट आणि ही सिकेंट आहे, म्हणजे टँजेंट सेगमेंट, म्हणजे थेरम ऑफ टँजेंट सिकेंट सेगमेंट थेरम हा एक वापरावा लागणार आहे. ठीक आहे, बघूया. पहिल्यांदा आपण काय करू, या ठिकाणी जे ई एफ आहे ते अगोदर फाइंड करून घेऊया. बघा, सेगमेंट ई एच
and HF are radius. ओके, मग या ठिकाणी EF इज इक्वल टू EH प्लस HF, R प्लस R, देअरफॉर EF इज इक्वल टू काय भेटलं 2R. EF भेटला 2R. EF 2R फाइंड केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी टँजेंट DF इज अ टँजेंट. DF काय आहे टँजेंट आणि HF इज अ रेडियस. थेरम ऑफ टँजेंट सिकंड सेगमेंट, ठीक नाही, किंवा या ठिकाणी अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. याला म्हणणार तुम्ही थेरम ऑफ टँजेंट. काय थेरम ऑफ टँजेंट आहे? टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस इन ट्रायंगल DEF किंवा DFE. थेरम ऑफ पायथागोरस नुसार काय होणार मग? हायपोटेनियस स्क्वेअर DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर. मग मला सांगा DE जो आहे तो ॲज इट इज घ्या. DE स्क्वेअर इज इक्वल टू DF ॲज स्क्वेअर प्लस EF किती आहे? EF आहे 1R प्लस R 2R स्क्वेअर. DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस 4R स्क्वेअर. ओके, हे इथं आपण या स्वरूपातच ठेवलं. आता याच्यानंतर आपल्याला टँजेंट सेगमेंट थेरम बघावं लागेल, बरोबर आहे. DE इज secant and DF is tangent segment. मग तो टँजेंट सेगमेंट झाला. मग यामध्ये आपल्याला आता बाय थेरम ऑफ टँजेंट सिकेंड सेगमेंट याच्या थेरमनुसार काय होतं बघा. याचा जो थेरम होतो तो टँजेंटचा स्क्वेअर म्हणजेच कोणाचा स्क्वेअर DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू DE. आता या ठिकाणी याला आपण 3 नंबर देऊया फ्रॉम सेकंड अँड थर्ड. इथं DE स्क्वेअर आहे ॲज इट इज. DE स्क्वेअर घेतला. DF च्या ऐवजी काय घेऊ आपण? DG इंटू DE प्लस 4R स्क्वेअर. ओके, 4R स्क्वेअर आला. DE इज इक्वल टू DG इंटू DE प्लस 4R स्क्वेअर. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला DE ॲज इट इज घ्यावं लागेल. DE जो आहे या ठिकाणी DE जो आहे तो ॲज इट इज घेऊ आपण. DE स्क्वेअर इज इक्वल टू आता एक लक्षात ठेवा की या ठिकाणी DG आणि DE दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे. हा DE ला DE घेतला. या ठिकाणी आपल्याला जो DF होता, बरोबर आहे, या ठिकाणी DFच्या जागेवर आपण काय घेतलं? DG इंटू DE. मग याला इकडे आणू वाटला तर हे इकडे आणल्यावर काय होतील? मायनस होतील, बरोबर आहे. म्हणजे DE स्क्वेअर मायनस DG इंटू DE इज इक्वल टू 4R स्क्वेअर. 4R स्क्वेअर ॲज इट इज तसाच राहिला. मग आता या ठिकाणी काय होईल? हे DE इन DE स्क्वेअर, DE कॉमन घेतला मी बाहेर. ब्रॅकेटमध्ये DE न DE स्क्वेअरला डिवाइड केलं, DE आलं, प्लस मायनस मायनस, DE कॅन्सल, काय राहिलं? DG 4R स्क्वेअर. मग आता DE कॉमन बाहेर घेतला, DE इंटू DG. बघा, DE मधून जर DG मायनस केला तर काय राहतो?
जी राहतो म्हणजे DE इंटू GE इज इक्वल टू 4R स्क्वेअर. म्हणजेच काय झालं मग DE इंटू GE इज इक्वल टू 4R स्क्वेअर. या स्वरूपामध्ये जो आपला क्वेश्चन होता, ठीक नाही, क्वेश्चन नंबर 5, ठीक नाही, प्रॅक्टिस सेट 3.5 मधला क्वेश्चन नंबर जो 5 होता तो या स्वरूपामध्ये काय झाला, सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम सेट आहे तो आता आपण बघूया. ठीक आहे.